नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूण मराठा आंदोलनाविषयी माझी भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून 2-3 वर्षापासून कायम तीच राहिलेली आहे. मी बदलत नाहीये. कारण जी अशक्य कोटीतली गोष्ट आहे, तिच्यासाठी तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही पुढे पुढे जा, कितीही धमक्या द्या, निष्पन्न काही होत नाही. हे जगाचा इतिहास सांगतो. अगदी आपल्या भारतामध्ये आरक्षणाविषयी जी जी काय आंदोलनं झाली आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारची अशी बहुजन किंवा बहुसंख्य असलेल्या सगळ्यात मोठ्या समाज घटकाची आरक्षणासाठी जी आंदोलनं झाली आहेत, त्याचा गेल्या काही वर्षातला इतिहास तपासला तर सध्या मुंबईमध्ये जे काही मराठा वादळ घोंगावते असं माध्यमातून सांगितलं जातं, त्यातून सुद्धा काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाहीये. अनेक जण विस्मरण झाले असतील तर त्यांना आठवण करून देतो की अशा स्वरूपाचं राजस्थानमध्ये गुज्जर समाजाचं आंदोलन झालेलं होतं आणि ते महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनापेक्षा अतिशय ज्वलंत आणि जळजळीत होतं. जळजळीत म्हणजे जाळपोळीचं होतं. तोच प्रकार जाटांसाठी हरियाणामध्ये पण झालेला होता आणि या दोन ठिकाणची आंदोलनं इतकी भडक आणि प्रक्षोभक आणि हिंसाचारी होती की दूर पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्यांना वळणं वळणं घेत फिरवाव्या लागल्या होत्या. रेल्वेचे ट्रॅकच्या ट्रॅक अडवलेले होते. गोळीबार झालेला आहे, जाळपोळ झालेली आहे, गाड्या जाळलेल्या आहेत, अश्रुधूर, गोळीबार हे सगळे उपाय झालेले आहेत. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. हा एक फरक पडला की या त्या त्या म्हणजे गुज्जर असतील, राजस्थान किंवा हरियाणामधले जाट असतील, यांच्या आंदोलनातून उदयाला आलेले जे त्या त्या जातीचे नवे नेते होते, ते हळूहळू करत सत्ताधारी पक्षात आधी काँग्रेसमध्ये नंतर भाजपमध्ये गेले, मंत्री सुद्धा झाले. तेव्हा त्यांची आंदोलनं, आरक्षण कुठे अडकली हे बघितलं तर कळतं की मराठा आरक्षणाचं जरांगे पाटील यांनी कितीही मोठं आंदोलन उभारलं तरी त्याची फलश्रुती जी आहे ती काय होऊ शकेल हे जाट आणि गुज्जर आंदोलनातून आपल्याला कळतं. ज्या कारणाने हा विषय सुप्रीम कोर्टात अडकलेला आहे, त्यासाठी विधानसभा काहीही करू शकत नसेल आणि संसदेमध्ये किंवा घटना दुरुस्तीतून त्यावर मार्ग काढणं आवश्यक असताना इथे आंदोलन करून विधानसभा बनून किंवा सरकार उलथून काहीही होणार नाही हे जर निश्चित आहे, तर मग हे आंदोलन कुठल्या दिशेने जाणार आहे, अट्टहास, हटवाद हे सगळं करता येईल. पण तुम्हाला पंख नसताना किंवा विमान वगैरे सारखी सोय तुम्ही घेणार नसताना मी आभाळात उडून दाखवीन, मी पंख फडफडवून दाखवीन असं म्हणण्यात अर्थ नसतो. आणि तेच होते. अगदी काल परवाची 5-7-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. नरेंद्र मोदींचं बलस्थान बाले किल्ला गुजरात, तिथे असाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखा पटेल समाज आहे, जो शेतकरी जमीनदार असा आहे, त्याचंही आरक्षणासाठी आंदोलन झालं आणि ते अगदी 20-22 वर्षाच्या हार्दिक पटेल या तरुणाच्या भाषणांनी गाजलेलं होतं. आता त्याला छोटे सरदार म्हणायचे. सरदार पटेलांनंतरचे छोटे सरदार कोण? तर हार्दिक पटेल. आणि 2017च्या निवडणुकीमध्ये हा हार्दिक पटेल राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला
भाजपला पाडण्यासाठी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलच होत्या, पण काही उपयोग झाला नाही. काही उपयोग झाला नाही. हा, भाजपची आमदार संख्या खाली आली, पण त्या निवडणुकीत सुद्धा भाजप पराभूत झाला नाही, बहुमतात आला, त्यांचंच सरकार राहिलं. शेवटी एक वेळ अशी आली की हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा आरोप लावून खटला भरण्यात आला, त्याला तुरुंगात जावं लागलं. पुढे त्या पटेलांनी काय केलं? 85% जागा भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या. आज कोणी पटेल आरक्षणाचा विषय पण काढत नाही. तिकडे त्याला अनामत म्हणतात. अनामत आंदोलन म्हणजे पटेलांसाठी आरक्षणाचा विषय होता. आणि मग काँग्रेसमध्ये जाऊन भाजप विरोध करता करता हार्दिक पटेल हा गुजरात काँग्रेसचा उपाध्यक्ष झाला आणि कंटाळून तोही भाजपत आला. आज तो गुजरात विधानसभेत भाजपचा आमदार आहे. ही 3 राज्य मी एवढ्यासाठी सांगतोय की अशा आरक्षणामध्ये किंवा आंदोलनामध्ये जे हौतात्म्य पत्करतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे नेते प्रामाणिक राहिले असा इतिहास नाही. जाटांचा असो, गुज्जरांचा असो किंवा पटेलांचा असो, त्यांनी सामान्य तरुणांना त्यांच्या त्यांच्या समाजातल्या लोकांची माथी भडकवून जो हिंसाचार केला, प्रक्षोभ दाखवला, त्याची फलश्रुती काय? आरक्षण तर मिळालं नाही, पण अनेकांची आहुती त्यामध्ये पडली. आणि आता कोणाला त्यांची आठवण पण नाही. ज्यांच्या घरातली हलती बोलती डुलती तरुण मुलं यामध्ये बळी पडली, त्याचं काय? मला वाटतं आपल्याकडे पण संभाजीनगर मधून निघालेला एक मोर्चा होता. तिथल्या कुठल्या तरी एका पुलावरून एका तरुणाने त्या धरणाच्या पाण्यात उडी घेतली होती आणि जलसमाधी घेतली. आज कोणाला त्याची आठवण आहे का? कोणाला त्याची आठवण नाहीये. जरांगे पाटलांचं कौतुक इतकं चाललंय, पण 3-4 वर्षापूर्वी, कधीतरी 5 वर्षापूर्वी संभाजीनगरच्या त्या जलसमाधी घेणाऱ्या तरुणाचं आज कोणालाही स्मरण सुद्धा होत नाही. नेते तयार होतात, पण त्या नेत्यांसाठी फाउंडेशनचे दगड होणारे आणि आपल्या सगळ्या जीवनाची आहुती देणारे जे असतात, त्यांच्या कुटुंबाचं पुढे काय होतं कोणी सांगतं का? नाही सांगत. घोषणा फार गोंडस असतात मित्र. त्याला सायकोलॉजीमध्ये, मॉब सायकोलॉजीमध्ये त्याला इरेटिक वर्ड्स म्हणतात. म्हणजे काही शब्द असे असतात, अशा लाखो हजारोच्या संख्येने लोक जमतात, गर्दी जमते, अशा वेळेला काही शब्द हे तुम्हाला चेतवणारे, भडकवणारे, चिथावणारे असतात. आणि एकदा ते डोक्यात जाऊन भिनले की व्यवहार सुचत नाही. फायदा नफा तोटा याचा विचार मेंदूला शिवत नाही. मग तुम्ही सुशिक्षित असा की अडाणी असा, एक मराठा लाख मराठा म्हटलं की अंगात अशी उसळी मारून सगळी ताकद बाहेर येते आणि सगळं संपून गेलं, अवसान गळालं की मग आपण आपल्या शरीराचे अवयव कुठे पडलेत हे शोधण्याची सुद्धा ताकद आपल्याकडे राहिलेली नसते. हा, यातून नेते उभे राहतात. पायाचे दगड भरपूर जातात, ते जगाला दिसत सुद्धा नाहीत, आठवत सुद्धा नाहीत. आणि म्हणून मी संभाजीनगरच्या त्या जलसमाधी देणाऱ्या मराठा तरुणाची आठवण का केली आहे? मी गेल्या वर्ष दीड वर्ष जरांगे पाटील यांचं जे आनंद काय ते आंदोलन चालू आहे त्याची वर्णन काय 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 ऐकतोय. जरांगे पाटलांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांची पत्नी डोळ्याला पदर लावून रडत होती, हे सगळं ऐकतोय मी. पण नो बडी रिमेंबर्स दॅट यंग मॅन ज्याने औरंग काय त्या
संभाजीनगरच्या धरणामध्ये काय पुलावरून उडी मारून जलसमाधी घेतली. त्याचं नाव पण कोणाला आठवत नाही, मला पण नाही आठवत आहे, प्रामाणिकपणे सांगतो. बातमीत सुद्धा त्याचं नाव येत नाही. ज्या कोपर्डीच्या घटनेपासून मराठा मोर्चा सुरू झाला, मूक मोर्चा, ठोक मोर्चा, किती मोर्चे निघाले, आणि हळूहळू त्या मूक मोर्चा, ठोक मोर्चा याचं वळता वळता मराठा आरक्षण आंदोलन होऊन बसलेलं आहे. त्या कोपर्डीला एक मराठा कुटुंबातल्या मुलीवर बलात्कार झाला, तिची हत्या झाली, आणि त्यातून जो मराठा समाजामध्ये प्रक्षोभ झाला, त्यातून मोर्चाला सुरुवात झाली होती. त्याचं काय म्हणतात ते, आता पर्यवसान आपण म्हणू किंवा परिणाम म्हणू, तो या मराठा आरक्षण आंदोलनापर्यंत येऊन पोहोचलाय. पण नो बडी रिमेंबर्स कोपर्डी. बातम्या रंगवणारे, त्यावर अग्रलेख ठोकणारे, त्याच्यावर प्रदीर्घ चर्चा करणारे, मतप्रदर्शन आणि जुने नवे संदर्भ देणारे, कोणालाही अशा हुतात्म्यांची आठवण सुद्धा होत नाही. ते कोण असतात? कालपासून मुंबईच्या पावसामध्ये भिजत कुठच्या तरी आडोशाला उभे राहून रात्र काढली आहे, अर्धपोटी रात्र काढली आहे, असे जे हजारो मराठे तरुण आहेत किंवा मराठा कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत, त्यांची नावं कोणालाही माहिती नसतील. कधीतरी कॅमेरा समोर आला तो घोषणा देताना दिसतो, पण जेव्हा कारवाई सुरू होते तेव्हा सगळ्यात पहिला बळी त्याचा जात असतो. सगळ्यात पहिला बळी त्याचा जात असतो. आणि तात्पुरतं व्यर्थ न हो बलिदान वगैरे वगैरे भाषणं दिली जातात, आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणारे लोक असतात. म्हणून मी हार्दिक पटेल एक नाव सांगितलं, तशीच गुज्जर, मीणा वगैरे अशी नावं आहेत. जर विषय सुप्रीम कोर्टात अडकलेला आहे, तर लोकांना अशा प्रकारे आंदोलनात उतरवणं, मी सुरुवातीपासून सांगत आलोय, हे आंदोलन जरांगे पाटलांचं सुरू झाल्यापासून मी सतत एक इशारा देत आलोय की याचा गिरणी कामगार करू नका. आता 43-44 वर्ष होत आली गिरणी संपाला. तो गिरणी संप मागेच घेतला गेला नाही. दत्ता सामंत गेले, गिरण्या गेल्या, ते कामगार गेले, किती त्यातले शिल्लक असतील माहिती नाही, अगदी 80-85-80च्या पुढे गेलेले असतील. ते सुद्धा काही शेकड्यामध्ये असले तर मिळतील. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, एक किंवा दोन पिढ्या त्या गिरणी कामगारांच्या उद्ध्वस्त होऊन गेल्या. बदल्यात दत्ता सामंत एक टर्म खासदार झाले. त्यांच्या पत्नी, त्या पण विनीता सामंत, त्या एक टर्म वर्डीतून आमदार झाल्या. मध्य दक्षिण मुंबईतून दत्ता सामंत, अगदी इंदिरा गांधींची हत्या झाली असताना सुद्धा इंदिरा लाटेच्या विरोधात, राजीव लाटेच्या विरोधात लोकसभेवर निवडून गेले होते 1984 मध्ये. त्यांच्या पक्षाचे 3 सामान्य लोक सवंगडी आमदार झाले. आज त्या गिरणी कामगाराची कोणालाही आठवण सुद्धा नाही. मी ज्या लालबागच्या चाळीत लहानाचा मोठा झालो, आमच्याकडे पिढ्या गिरणी कामगार होते. त्यातल्या 6 गिरणी कामगारांची जी कुटुंब होती, त्यांना आपली त्या चाळीतली राहती खोली विकून कुठेतरी लांब कल्याण, उल्हासनगरला, विरारला जावं लागलं त्या काळात. घर चालवायचं तर खायला अन्न नव्हतं. त्यामुळे 2-2, 3-3 पिढ्या त्या चाळीत जी खोली होती, तिची काय 1.5-2-3 लाखाची पागडी घेऊन त्यांनी पुढची 5-10 वर्ष काढली. तिसरी पिढी आत्ता पायावर उभी राहते.
दत्ता सामंत खासदार झाले, त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं. पण त्या 2,60,000 गिरणी कामगार होते, साधारण 2 लाख कुटुंब होती. त्यांची स्थिती, त्यांची अवस्था काय आहे दुसऱ्या तिसऱ्या पिढीत. आता कुठेतरी विषय निघतो, त्यांना त्या गिरणीच्या जागेवर उभे राहिलेले टॉवर आहेत, काय ते डेव्हलपमेंट झाले, त्याच्यात एक खोली तर द्या. म्हणून भिकाऱ्यासारखं फिरावं लागतं मंत्रालयामध्ये, महापालिकेकडे. आंदोलन हे होम हवन असतं. बाहेरून मंत्रोच्चार करणारे खूप असतात, पण त्यामध्ये ज्या काय समिधा सोडल्या जातात, त्या समिधांची जळून राख रांगोळी होते, होम संपन्न होतो. मंत्रोच्चार करणारे बाजूला असतात पत्रकारांसारखे, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. पण जे आंदोलक आलेत, ते त्या होम हवनातल्या समिधा असतात. त्यातले उद्या घर की सगळे पोचतील की नाही घरी माहिती नाहीये. आणि फलश्रुती काय होणार आहे. ठीक आहे, काही लोकांचा बळी जात असतो, हुतात्मा व्हावं लागत असतं, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं ना त्यातून. ते आंदोलन, स्वातंत्र्याचं आंदोलन, त्यातून काही निष्पन्न झालं. वर्षानुवर्ष कामगारांचे लढे झाले, शेतकऱ्यांचे लढे झाले, पण त्यातून काहीतरी निष्पन्न झालं. कारण ते निष्पन्न होण्यासाठी ज्या मार्गाने चालले होते, त्या मार्गाने कुठेतरी पोहोचू हे दिसत होतं. आपल्या डोळ्यासमोरचं जाट, गुज्जर किंवा पटेलांचं आंदोलन आहे, ते प्रत्येक वेळेला जाऊन सुप्रीम कोर्ट नावाच्या खडकावर जहाज फुटतं. तर त्या सगळ्या त्यांनी चुका केल्यात, त्याच चुका आपण करायच्या. आणि त्यासाठी काही कुटुंब, काही घरं बर्बाद झाली तरी चालतील, हुतात्मा झाले, व्यर्थ न हो बलिदान, अशी भाषणं ठोकायची. हे सगळे पत्रकार माध्यमात बोलतायत ना, सगळे पोपट मी बघतोय, ते त्या होम हवनाच्या भोवती बसून मंत्रोच्चार करणाऱ्या पुरोहितापेक्षा वेगळे नसतात. पुरोहित कधी मंत्रोच्चार करतो, पण आत लफडं टाकतो, समिधा टाकतो. ती झळ आपल्या अंगाला लागणार आहे का, आपल्या कुटुंबाला लागणार आहे का. आणि शेवटी यातून निष्पन्न काय होणार याचा विचारच करायचा नाही का. बघा बघा कुठे चाललंय आंदोलन, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं. निदान त्यात उडी घेणाऱ्या. मी फार तरुण असताना 40-45 वर्षापूर्वी केलेल्या एका कवितेत आहे, त्या कवितेत मी म्हटलं होतं की तेव्हा तो जो उत्साह असतो, प्रक्षोभ असतो मनातला, की मशाल विझली आता, अशी काहीतरी कविता आहे, माझ्याच ओळी मला आठवत नाही. पण त्याच्यात ती समजायला उशीर झाला, मशाल विझली आता, अशी त्या कवितेचा शेवट आहे. यज्ञाला हवा बळी, सतीला हवी चिता. आंदोलन हे सतीसारखं असतं. सती स्वेच्छेने, सतीव्रता म्हणजे काय असतं, सती स्वेच्छेने चितेवर आगीत उडी घेते आणि यज्ञाला बळी दिला जातो. आपण व्रतस्थ आहोत की यज्ञातली समिधा आहोत, याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक ह्या आंदोलकाच्या घरी त्याचं कुटुंब आहे, परिवार आहे. फलश्रुतीकडे न बघता जर तुम्ही तिथे उडी घेतलीत, तर काय निष्पन्न होणार आहे त्याचा विचार करावा. बाकी काय, मी पहिल्यापासून तेच सांगत आलो, नवीन काय नाही. कारण मला याला कुठेतरी, या आंदोलनाला दिशा नाही असं वाटतं. दिशाहीन आंदोलन आहे. आणि दिशाहीन आंदोलन तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही, तुम्ही कुठेही पोहोचत नाही, कारण कुठे पोहोचायचं हेच तुम्हाला माहित नाहीये. असो मित्रांनो, आपल्या मनातली वेदना बोललोय, ऐका न ऐका तुमचं कर्म आहे,
त्याचं फळ तुम्हाला मिळेल. चांगलं मिळावं ही अपेक्षा व्यक्त करू शकतो. नमस्कार. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.